आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। मध्य प्रदेशमधील जबलपूरच्या प्रेमी युगुलाला जालनं भावलं, परंतु ना तिकडच्या पोलिसांना राहवलं ना आपल्याकडच्या पोलिसांना। जालना पोलिसांच्या मदतीने या युगुलाला जबलपूरचे पोलीस काल परत घेऊन गेले आहेत। जबलपूर जिल्ह्यातील हनुमान ताल येथील एका अल्पवयीन मुलीच्या आईने दिनांक 15 पासून मुलीला कोणीतरी फूस लावून पळून नेल्याची तक्रार हनुमान पोलीस ठाण्यात दिली होती आणि पोलिसांनी शोध सुरू केला। दरम्यान हे युगुल मेयर, विलासपूर, कटनी आदी ठिकाणी फिरत होते। 3 दिवसांपूर्वी हे प्रेमी युगुल जालन्यात आल्यावर त्यांचा मोबाईल बंद झाला आणि पोलिसांना ते जालन्यात असल्याचा अंदाज आला। त्यानुसार जबलपूर येथून पोलीस उपनिरीक्षक महेंद्र बेन आणि कॉन्स्टेबल महेंद्र सिंग हे दोघे काल जालन्यात आले। त्यांनी दिवसभर कदीम जालना पोलीस ठाण्याच्या मदतीने त्यांचा तपास केला। कदीम जालना पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल उमेश साबळे आणि प्रशांत गायकवाड यांनी त्यांची मदत केली। शेवटी हे युगुल चंदनजिरा भागात ताब्यात घेऊन रवाना केले आहे। दरम्यान याच गावातील अभिषेक चौरिया या 20 वर्षाच्या तरुणाने या 17 वर्ष 11 महिन्याच्या मुलीला फूस लावून पळवून नेले होते।